श्रीराम समर्थ श्रीराम भाग 1. 17व्या शतकातली ही कथा कृष्ण दयार्णव या एका थोर संताची. पुढे दयार्णव स्वामी या नावाने ते विख्यात झाले. भारतभर सर्वत्र संचार करून भागवत धर्माचा त्यांनी मोठा प्रसार केला. दयार्णव स्वामींचा जन्म कृष्णा नदीच्या तीरावर कोपर्डे गावी झाला. सन 1674. हे गाव त्या काळामध्ये मोठं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं. तेथील भगवान नरसिंहाचं भव्य मंदिर सर्वत्र विख्यात होतं. गावकरी त्याला नरहरी रायाचं मंदिर असं म्हणत. नरहरी राय दयाळू आहेत, ते नवसाला पावतात अशी त्यांची कीर्ती होती. त्यामुळे दुरून दुरून खूप लोक दर्शनाला यायचे आणि नवस बोलायचे. भगवान नरहरी रायांची पूजा दिवाकर घराण्याकडे होती. दिवाकर घराणं देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण कुळातलं, गौतम गोत्राचं, माध्यंदिन शाखेचं. गावचे जोशी आणि कुलकर्णी ही दोन्ही वतनं दिवाकर घराण्याकडे होती. दिवाकर घराण्याला अनेक पिढ्यांची शास्त्रांच्या अध्ययनाची परंपरा होती. दयार्णव स्वामींचा जन्म या दिवाकर घराण्यामध्ये झाला. दयार्णव स्वामींचे आजोबा शंभू शर्मा नामवंत शास्त्री आणि थोर साक्षात्कारी सत्पुरुष. ज्ञान आणि भक्ती यांचे सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळायचा. त्यांना पुष्कळ मुलं झाली, पण एक नारायण शास्त्रीच जगले. नारायण शास्त्रींनी लहान वयातच शास्त्रांचं अध्ययन पूर्ण केलं आणि ज्योतिषशास्त्रही अवगत करून घेतलं. नरहरी रायांची पूजा ते निष्ठेने सांभाळीत असत, ज्योतिष सांगत असत. कुलकर्णीपणाचं वतनही ते उत्तम प्रकारे सांभाळीत होते. नारायण शास्त्री आणि त्यांच्या पत्नी बहिणाबाई यांच्या पोटी कृष्ण दयार्णवांचा जन्म झाला आणि त्यांची आता ही चरित्र कहाणी. बहिणाबाई मोठ्या धर्मपरायण थोर अंतःकरणाच्या होत्या. मोठ्या श्रद्धावंत होत्या. संसार दक्षतेने सांभाळत होत्या. पण संसारामध्ये एक मोठं शल्य होतं. विवाह होऊन 15 वर्ष झाली तरी पोटी संतान नव्हतं. व्रतवैकल्य, दान धर्म पुष्कळ काही करायच्या. दररोज भगवान नरहरी रायांच्या दर्शनाला मोठ्या भक्तिभावानं जायच्या. एक दिवस नित्याप्रमाणे बहिणाबाईंनी भगवान नरहरी रायांचं दर्शन घेतलं आणि त्या मनोमन भगवंताला निवेदन करू लागल्या. म्हणाल्या, इतकी वर्ष झाली, आपला कृपा प्रसाद अजून मिळाला नाही. अजून पोटी संतान नाही. जशी आपली इच्छा. आपली कृपा जेव्हा व्हायची असेल तेव्हा होवो. मी रोज आपल्या दर्शनाला येतच राहणार. त्याच रात्री त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये बहिणाबाईंना साक्षात नरहरी रायांचं दर्शन झालं. भगवान नरहरी रायांनी प्रसन्न मुद्रेनं विचारलं, तुम्ही रोज दर्शनाला येता, चरणी गुलाल, बुक्का, फुलं भक्तिभावानं वाहता, उदबत्ती निरांजनानी ओवाळता. तुमच्या भक्तीनं मी संतुष्ट झालोय. काय आहे इच्छा? मोठ्या भक्तिभावानं नमस्कार करून बहिणाबाई म्हणाल्या, भगवंता आपण अंतर्यामी आहात. आपण सर्व काही जाणता. आमच्या पोटी अजून संतान नाही. भगवान नरहरी राय गंभीरपणे म्हणाले, बाई, आपले पती ज्योतिष उत्तम जाणतात. पूर्वकर्म, ग्रहदशा हे सगळे प्रतिबंध आहेत. आपल्या नशिबी संतान नाही. हे शब्द ऐकून बहिणाबाईंना अतिशय दुःख झालं. त्या कळवळून म्हणाल्या, आपणच शास्त्र निर्माण केलं ना, आणि त्यात व्रत, अनुष्ठान असे अनेक उपाय सुद्धा सांगून ठेवले आहेत. मलाही एखादं व्रत सांगा ना. कितीही कठीण व्रत असलं तरी ते मी निष्ठेने करीन. पण मला असं विनमुख नका हो पाठवू. बहिणाबाईंच्या चेहऱ्यावर निश्चयाचं तेज चमकत होतं. ते पाहून नरहरी राय संतुष्ट झाले आणि म्हणाले,
समोर हा अश्वत्थ वृक्ष आहे. रोज या वृक्षाला 108 प्रदक्षिणा घाला. अशी 12 वर्ष अश्वत्थाची सेवा करा, तुमची इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून बहिणाबाईंना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, मी हे व्रत अगदी निष्ठेने करीन. एक तपाचा काळ कसाही निघून जाईल. पण पण एक विचारते भगवंता, आपल्या कृपेनं मला किती पुत्र होतील? नरहरिरायांच्या ध्यानात आलं, त्या चतुराईनं एकापेक्षा अधिक पुत्र मागतायत. भगवंत हसून म्हणाले, बाई, तुम्हाला 2 पुत्र होतील. अश्वत्थ सेवा सुरू केल्यानंतर 6 वर्षांनी पहिला पुत्र होईल. त्यानंतर 6 वर्षांनी दुसरा पुत्र होईल. पण थोरल्या पुत्रात एक उणीव असेल. तो बुद्धीने कमी तरी असेल किंवा अल्पायुषी तरी असेल. बुद्धीने कमी असला तर दीर्घायुषी होईल. प्रज्ञावंत असला तर अल्पायुषी होईल. पुत्र कसा हवा याची निवड आपणच करा. बहिणाबाई विचारात पडल्या. क्षणभर त्यांना काही सुचेना. पण त्या बहुश्रुत होत्या, चतुर होत्या. भगवंत स्वतःच सांगतायत, पुत्र कसा हवा तो मागून घ्या. त्यांचीच परवानगी आहे मागायला. मग संकोच कशाला करायचा? त्या म्हणाल्या, भगवंता, पहिला पुत्र बुद्धीनं प्रज्ञावंतच हवा. असू दे अल्पायुषी. अल्पायुष्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त आयुष्य देता येईल तेवढं द्या. त्याला एवढं आयुष्य असावं की निदान एक पुतण्या एक पुतणी जन्माला आलेली त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता यावी. पहिल्या पुत्राचं आयुष्य मागताना त्यांनी चतुराईनं अनेक गोष्टी मागून घेतल्या. बहिणाबाईंचं हे चतुराईचं मागणं ऐकून भगवंत प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तसंच होईल. आता दुसरा पुत्र कसा हवा ते सांगा. दुसरा पुत्र दीर्घायुष्य घेऊन येईल. तो मोठा सत्पुरुष होऊ शकेल किंवा प्रजेला आवडणारा राजा सुद्धा होऊ शकेल किंवा महान काव्य करणारा प्रतिभाशाली कवी होऊ शकेल. तुम्ही निवड करा. मनासारखा पहिला वर मिळाल्याने बहिणाबाईंचं मन आनंदाने भरून गेलं. आज भगवंत मागेल ते देतायत, मग मागण्यात कमी कशाला? म्हणून उत्साहाने म्हणाल्या, भगवंता, आपण स्वतःच दुसरा पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्म घ्यावा. आपणच माझ्या पोटी आलात म्हणजे ही 3ही रूपं त्याला प्राप्त होतील ना? भगवंत हसू लागले. म्हणाले, बाई, ही 3ही रूपं एकाच जन्मात एका व्यक्तीला कशी मिळणार? का नाही? एकनाथ महाराज नाही का असे झाले? थोर संत, प्रतिभाशाली कवी आणि भक्तांचे राजे. 3ही रूपं एकनाथ महाराजांना आपणच दिलीत ना भगवंता? एकनाथ महाराज अवतारी पुरुष आहेत असं म्हणतात, म्हणजे ते आपलाच एक अवतार नाहीत का? भगवंता, आपण स्वतः माझे द्वितीय पुत्र व्हा. नक्की तसेच व्हा. त्यांचं नाव नरहरीच ठेवेन मी. म्हणजे मला आपलं अखंड स्मरण होईल. भगवान नरहरिराय प्रसन्नपणे हसले. तथास्तु. वर देताना हास्यातून ते बघतायत. बहिणाबाईंना जाणवलं. त्यांनी श्रद्धेने भगवंताला नमस्कार केला आणि त्यांना जाग आली. जाणवलं, एका आगळ्या आनंदानं आपलं मन भरून गेलेलं आहे. बाहेर पहाटेची पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. दूरवर एक कोंबडा आरवला. नारायण शास्त्रींनी अधीरतेने हळुवार शब्दात विचारलं, मोठ्या आनंदात दिसता आहात. कसला हा आनंद? आम्हाला तरी सांगावा. बहिणाबाईंनी स्वप्नाची सर्व हकीकत नारायण शास्त्रींना सांगितली. ती ऐकून श्रद्धावंत नारायण शास्त्रींना खूप समाधान वाटलं. गहिवरलेल्या स्वरात ते म्हणाले, भगवान नरहरिराय दयेचे सागर आहेत, भक्तवत्सल आहेत, करुणाकर आहेत. त्यांची मोठीच कृपा झाली आपल्यावर. धन्य झालात आपण. बहिणाबाईंनी विचारलं, पण भगवंतांनी अश्वत्थ वृक्षाची सेवाच का सांगितली? अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळच ना? नारायण शास्त्री म्हणाले, होय, पण अश्वत्थ वृक्ष सामान्य वृक्ष नाही. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेत सांगितलंय, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. अश्वत्थ वृक्ष म्हणजे मी आहे.
शास्त्रकार सांगतात, अश्वत्थ वृक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचं वास्तव्य असतं. स्वतः ब्रह्मदेवानी अश्वत्थ वृक्षाची सेवा करण्याचा विधी नारदाला सांगितला होता, असा पुराणात उल्लेख आहे. त्या विधीप्रमाणे अश्वत्थ पूजन करून अनेक ऋषीमुनींनी आपल्या कामना पूर्ण करून घेतलेल्या आहेत. अश्वत्थ वृक्ष लावणं, जोपासणं, त्याला नियमित प्रदक्षिणा घालणं, त्याच्या छायेत हवन करणं, ही मोठी पुण्यकर्म आहेत, असं शास्त्रकार सांगतात. त्या दिवसापासून बहिणाबाई निष्ठेने रोज 108 प्रदक्षिणा घालू लागल्या. त्या व्रतपालनात त्यांनी एक दिवसही खंड पडू दिला नाही. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, रोज त्या 108 प्रदक्षिणा घालायच्याच. 5 वर्षांचा काळ लोटला आणि एक दिवस बहिणाबाईंना दिवस राहिल्याचं लक्षात आलं. बहिणाबाई आणि नारायण शास्त्रींना आनंद झाला. यथावकाश दिवस भरले. कळास सुरू झाल्या. सुईणीला बोलावणं पाठवलं. ती घरी येईपर्यंत बहिणाबाई प्रसूतही झाल्या. बाळंतपणासाठी आलेली सुईण चकित झाली. इतक्या लवकर प्रसूती झाली, काही त्रास न होता, इतक्या सुलभ. नारायण शास्त्री भक्तिभावाने हात जोडून म्हणाले, भगवंता, आपली माया आहे आमच्यावर, अशीच कृपादृष्टी राहू द्या बरं. 12व्या दिवशी थाटामाटात बारसं झालं. जनार्दन असं नाव ठेवण्यात आलं. बारशासाठी नारायण शास्त्रींनी नात्यामधल्या सगळ्यांना घरामध्ये आवर्जून बोलावणं केलं. दिवाकर घराण्यातले एक सत्पुरुष स्वानंद स्वामी चिमणगावला राहत असत. ते एकनाथ महाराजांच्या परंपरेतले होते. नाथ महाराजांचे काशीचे शिष्य चिदानंद स्वामी यांची दीक्षा या स्वानंद स्वामींनी घेतली होती. दिवाकर घराण्यातले सगळेजण त्यांना ज्येष्ठत्वाचा मान देत असत. स्वानंद स्वामी आणि त्यांच्या पत्नी यशोदा काकू दोघेही आवर्जून बारशाला आले होते. त्या काळात रीतीप्रमाणे बाळंतिणीला 3 महिने बाळंतिणीच्याच खोलीत राहावं लागत असे. पण अश्वत्थ सेवेच्या ओढीनं 1.5 महिन्यातच बहिणाबाई घराबाहेर पडल्या. भक्तिभावानं नरहरिरायाचं दर्शन घेऊन त्यांनी अश्वत्थ सेवा पुन्हा निष्ठेने सुरू केली. 5 वर्षांचा काळ लोटला. एक दिवस नरहरिराय बहिणाबाईंच्या स्वप्नात आले. बहिणाबाईंनी नमस्कार केला. म्हणाल्या, भगवंता, आता दुसरं वचनही पूर्ण करा. माझे दुसरे पुत्र म्हणून आपणच अवतीर्ण व्हा. नरहरिराय हसले. दिसलं, त्यांचं रूप हळूहळू लहान होत चाललंय. नरहरिरायांनी अगदी लहान अर्भकासारखं छोट रूप धारण केलं आणि बहिणाबाईंच्या उदरामध्ये प्रवेश केला. बहिणाबाईंचं मन अतीव आनंदाने भरून आलं. सकाळी उठल्यावर नित्याप्रमाणे बहिणाबाई पिंपळाला प्रदक्षिणा घालायला लागल्या. प्रदक्षिणा घालताना आज काही वेगळंच वाटत होतं. शेवटची प्रदक्षिणा झाली आणि आकाशातून जलतुषार अंगावर पडले. बहिणाबाई चमकल्या, वर बघू लागल्या, पण आकाश तर निरभ्र होतं. वाटलं, अश्वत्थ वृक्षामध्ये वास करून असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनीच आपल्यावर तीर्थोदक शिंपडलंय. प्रदक्षिणा संपवली. घरात आल्या. त्यांच्या मातोश्री सत्यभामाबाई त्यांच्याकडे निरखून पाहू लागल्या आणि एकदम आनंदाने ओरडल्या, अगं बहिणे, तुला पुन्हा दिवस राहिलेत. घरात आनंदी आनंद झाला. श्रीराम समर्थ श्रीराम.